ठाण्यामध्ये आतापर्यंत जितके प्रचार झाले त्यामध्ये अजूनही महायुतीची किंवा एकनाथ शिंदे यांची किंवा देवेंद्र फडणवीस यांची एकही सभा झाली नाही म्हणायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत झाली। आज मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा पार पडलेली आहे आणि त्या एकूणच आजच्या प्रचारानंतर उद्या शेवटचा दिवस आहे। या सगळ्या प्रचाराच्या संदर्भामध्ये आतापर्यंत जेवढं झालं त्याबद्दल ठाण्यातल्या स्थानिक पत्रकारांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत। एक सुरू करूया। सर, काय वाटतं आतापर्यंत जो प्रचार झालेला आहे, आज सभा झाली, काय वाटतं? आज सभा झाली। आजच्या सभेने म्हणजे ठाण्यातली या निवडणुकीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ठाण्यामध्ये यावेळी केवळ 2च सभा महत्त्वाच्या सभा झाल्या। त्या 2 महत्त्वाच्या सभा म्हणजे परवा झालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांची एक सभा आणि आज झालेली ठाकरे बंधूंची सभा। या व्यतिरिक्त आजपर्यंतच्या महानगरपालिकेच्या किंवा ठाण्याच्या निवडणुकींचा विचार करता ठाण्यामध्ये सभाविरहित असलेली ही निवडणूक म्हणावी लागेल, कारण की 2च महत्त्वाच्या सभा झाल्या, ज्यात ही ठाकरे बंधूंची सभा आणि सुप्रिया सुळे यांची सभा। या व्यतिरिक्त आणि ह्या सभेचं वैशिष्ट्य आहे जे व्हायला नाही पाहिजे होतं लोकांपर्यंत, कारण की ठाण्याला एक प्रचार सभेचं एक वेगळं महत्त्व आहे। म्हणजे 1968 साली जेव्हा शिवसेनेला पहिली इथे सत्ता मिळाली तेव्हा जी नजीकच्या गावदेवी मैदानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा गाजली होती, ज्या सभेमध्ये शिवसेना प्रमुखांनी ठाणेकरांना साथ घातली होती की तुम्हाला काय पाहिजे। तेव्हा एका ठाणेकरांनी त्यांना चिठ्ठी पाठवली होती, प्रकाश गुप्ते नावाचे जे ठाणेकर होते त्यांनी त्यांना चिठ्ठी पाठवली होती की आम्ही तुम्हाला सत्ता देऊ, पण सत्ता मिळाल्यावर आम्हाला तुम्ही एखादं एखादं रंगायत एखादं नाट्यगृह किंवा एखादं स्टेडियम मिळेल का। तर तेव्हा त्या बाळासाहेबांनी त्यांना शब्द दिला होता की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला तुमच्या ह्या दोन्ही मागण्या पूर्ण करतो। त्याची साक्ष हे गडकरी रंगायतन आहे। मात्र यंदाच्या ठाण्याच्या निवडणुकीचं हे वैशिष्ट्य आहे की ठाण्यामध्ये केवळ 2च महत्त्वाच्या सभा झाल्या, त्या व्यतिरिक्त चौक सभा असतील किंवा रॅली असतील, मुलाखती असतील, ह्यांचं सत्र चाललं। सभा विरहित ही ठाण्याची निवडणूक असं म्हणावं लागतील। आजपर्यंत जितका प्रचार झाला त्या सगळ्या प्रचाराबद्दल किंवा कोणाचा प्रचार काय वाटतं? एकंदरीत लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या, त्यावेळी शिवसेनेच्या विभाजनानंतर या 2 निवडणुका पार पडल्या। या विभाजनानंतर शिवसेनेचं ठाणे हे कोणाचं हा मोठा प्रश्न होता। गद्दार विरुद्ध खुद्दार असा प्रचार झाला। मात्र या निवडणुका दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचं ठाणं कुणाचं हा जो प्रश्न होता त्याचं उत्तर ठाणेकरांकडनं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं विचारण्यात आलं होतं आणि या निवडणुकीत शिंदे हे ठाण्याचे शिवसेनेचे ठाणेदार असं त्यांनी निवडणुका जिंकून दाखवून दिलं होतं। आता त्यानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणुका होत आहेत। या निवडणुकांमध्ये एक बदल असा झाला की मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत आणि दोन्ही नेत्यांच्या एकत्रित ठाण्यात सभा झाल्या। तर या सभेलाही गर्दी होती, शिंदेंकडून प्रचार सुरू आहे, कारण पालिकेतल्या 67पैकी 2च नगरसेवक हे उभाटाकडे राहिले होते आणि बाकी सर्व नगरसेवक शिंदेंकडे होते। त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे गटाकडनं सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। तर ते चेहरे कितपत विजयापर्यंत पोहोचतात आणि शिंदेंचे जुने चेहरे कितपत विजयापर्यंत पोहोचतात हा निवडणुकीच्या निकालानंतर हे चित्र स्पष्ट होईल। पण या निवडणुकीचा जो प्रचार सुरू आहे या प्रचारामध्ये आताच्या ज्या सभा झाल्यात उद्धव राज ठाकरे यांच्या, या सभेचं रूपांतर मतात किती होतं का शिंदेंकडेच पुन्हा गट जातो हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल। दिलीप शेलार आहेत, दीपक शेलार सर आहे। सर, आजच्या निवडणुकीबद्दल किंवा आजच्या प्रचार सभेबद्दल आपलं काय मत आहे? 2 भाऊ एकत्र आलेले आहेत, त्यामुळे ठाकरे ब्रँडची ताकद आज बऱ्यापैकी दिसली इकडे। पण आता याचं परिवर्तन मतात कितपत होईल हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। हां, आता प्रथमच शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे अजूनही दोघांची मतं एकमेकाकडे कितपत ट्रान्सफर होतील याबाबत साशंकता व्यक्त होते। नाही, महायुतीची सभा नसेल झाली तरी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रकट मुलाखत करून आपलं विजन मांडलेलं आहे आणि त्या मनाने आता ती मराठी अस्मिता आणि विकासाचं विजन यात आता कोण बाजी मारेल ते येणाऱ्या काळात कळेल। विनीतजी चांगले, काय वाटतं आपल्याला? एक सभा कुठे ना कुठे झाल्या नाही आहेत, पण आज ही सभा झाली। ठाणेकर काय म्हणते? मुख्यत्वे सभेतून प्रचाराची भूमिका स्पष्ट होते आणि अशा पद्धतीने प्रचाराची
रणधुमाळी ऐन भरात आलेली असताना ज्यावेळी ठाकरे बंधूंनी ही प्रचार सभा ठाण्यात घेतलेली आहे, प्रामुख्याने एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला अशी ठाण्याची जेव्हा ओळख असते, तर त्या बालेकिल्ल्यामध्ये जेव्हा ही प्रचार होते त्यावेळेला निश्चितच ग्राउंड लेवलचा जो कार्यकर्ता आहे, मग तो शिवसेना उभाटा असेल, मनसे असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातला असेल, त्यांना बळ मिळतं आणि त्यांना त्या बळाच्या रूपातनं शेवटच्या मतदाराच्या घटकापर्यंत पोहोचता येतं. तर ती स्ट्रॅटर्जी असावी कदाचित यामागे. पण आतापर्यंत कोणाचं पारडं जड वाटतं एकूण जो प्रचार झाला? प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्याची शिवसेना एकसंध असताना जबाबदारी होती, त्यामुळे ती जी जबाबदारी ते इथे लीलया पार पाडताना दिसत असतात. भविष्यात काळात एकनाथ शिंदे यांना आव्हान देत ठाकरे बंधू आता पुढे काय करिश्मा त्यांचा दाखवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तर एकूणच पैशाचा वापर कुठे ना कुठे प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला असा आरोप मगाशीच राज ठाकरे यांनी केला, उद्धव ठाकरे यांनी केला. आणि त्या सगळ्या पैशाच्या वापराच्या समोर मतदार जे आहे ते नेमकं कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे बघणं या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण जरी प्रचार खूप चांगल्या प्रकारे झाला असला, जरी प्रचारामध्ये सभा कोणी घेतली, सभा नाही घेतली, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी देखील शेवटच्या दिवसांमध्ये कोण अगदी प्रत्येक मतदारापर्यंत पोचतो, प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन कोणता नगरसेवक कामं करतो हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यातही कोणाची सत्ता राज्यात आहे, केंद्रात आहे हे देखील बघणं इथे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे हे सगळे पॉईंट्स जर आपण विचार केला तर आता ठाणे महानगरपालिकेमध्ये जो प्रचार झालेला आहे, जवळपास संपलेला आहे, त्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणी काय नेमका चमत्कार घडवून ठाकरे गट किंवा मनसे हे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करतात आणि ठाणे महानगरपालिका स्वतःची सत्ता बसवतात हे बघणं उत्सुकाचं असणार आहे. कॅमेरामन प्रशांतसह अक्षय भाटकर, ABP माझा,